नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी डोंगर या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची अखेर सुटका करण्यात आलेली आहे। पावसाचा जोर वाढल्याने काल सकाळपासूनच हे पर्यटक डोंगरावर अडकून पडलेले होते। वन विभागाचे कर्मचारी आणि गड रक्षकांनी मानवी साखळीद्वारे या सगळ्यांना सुखरूप डोंगर पायथ्याशी आणलेले आहे। तब्बल 5 तास हा सुटकेचा थरार सुरू होता। इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागात पावसाची संततधार आहे। नागरिकांनी जीव धोक्यात घालून पर्यटन करू नये असं आवाहन पोलीस आणि वन प्रशासनाने केलंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, दृश्य आपण पाहतोय, पावसामुळे त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे हे दृश्यांमध्ये दिसतंय। नेमके या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातले अपडेट्स काय आहेत आणि आता तिथे काय खबरदारी घेतली जाते पर्यटनाबाबत? ग्रामीण पोलिसांनी 35 पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश हे जारी केलेले आहेत। त्यामध्ये पूर्ण जे काही नियम आहेत ते नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न हा पर्यटकांना केलाय। मात्र पर्यटक या ठिकाणी ऐकताना दिसत नाहीत असं या ठिकाणी दिसून येत आहे। जर आपण काल गेल्या 24 तासात झालेल्या घटना बघितल्या तर कसारा घाटात धबधब्याच्या बाजूला ते उतरण्याच्या परिसरामध्ये उतरण्याच्या रस्त्यावरच मुंबईकडे जाण्याच्या रस्त्यावर पर्यटक धबधब्याच्या बाजूला कार लावून आनंद घेत होते आणि त्याच वेळेस हा मोठा अपघात त्या ठिकाणी झाला। 7 जण गेली होती। तर दुसऱ्या बाजूला अंजनेरीमध्ये ही सगळी दृश्य आपल्याला जी दिसत आहेत त्यामध्ये अंजनेरीमध्ये अनेक पर्यटक वर गेले होते। मात्र अचानक पावसाचा जोर वाढला आणि हे सर्व पर्यटक वरच्या बाजूला अडकले। पायऱ्यांवर प्रचंड पाणी असल्यामुळे खाली त्यांना येता येत नव्हते आणि वर पण पावसाचा मार बसत होता। अशामध्ये वन विभागानं शर्थ करून या सर्व लोकांना मानवी साखळी तयार करत या सर्वांना खाली सुटका केलेली आहे। मात्र एकूणच शनिवार रविवार जो काही पर्यटकांची गर्दी पर्यटन स्थळांवर जमते आहे आणि ज्या पद्धतीनं पर्यटक धोकेदायक परिस्थितीमध्ये आपले जीव धोक्यात घालून पर्यटन करताना दिसत आहेत त्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रशासनासमोर निर्माण झालेल्या आहेत। पर्यटकांनी स्वतःहून याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि पर्यटकांनी जे प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी जारी केले आहेत त्याचे नियम त्यांच्या जे काही आदेशामध्ये नमूद केलेले नियम व अटी आहेत त्या संपूर्ण पाळण्याची गरज आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। दृश्य आपण पाहतोय नाशिक मधली अंजनेरी डोंगरावरची। ते पर्यटनासाठी गेलेले काही लोक होते, मात्र पावसाची संततधार सुरू होती। अशातच पाण्याचा प्रवाह सुद्धा वेगानं आणि जोरानं येत होता। हे सगळे पर्यटक तिथेच अडकून पडलेले होते। तब्बल 5 तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर या सगळ्यांना अशा प्रकारे रेस्क्यू करण्यात आले।